जयंती सोहळ्याचं आयोजन करतो। त्याच पद्धतीनं या ठिकाणी या महापरिनिर्वाण दिनाचा सुद्धा कार्यक्रम आपण आयोजित करतो। माझी सर्व समाज बांधवाकडून अपेक्षा आहे की साधारणतः 20,000 समाज बांधव आपल्या अहमदपूर शहरामध्ये राहतात आणि म्हणून आजच्या दिवशी आपल्या बापाला अभिवादन करण्यासाठी आपण घर जर सोडणार नसू याच्यापेक्षा दुसरं करंटे पण नाही असं म्हणणाऱ्यापैकी मी आहे। आणि म्हणून ज्या उत्साहामध्ये आपण जयंतीमध्ये येतो त्याच प्रमाणात आपण महापरिनिर्वाण दिनाच्या दिवशी सुद्धा या बुद्धवंदनेच्या कार्यक्रमासाठी सुद्धा 10 वाजताचा कार्यक्रम आहे। पुन्हा निमंत्रणाची अपेक्षा न करता 10 वाजता आपण प्रत्येक वर्षी या ठिकाणी शुभ्र वस्त्र परिधान करून यायचंय आणि अभिवादन करायचंय ही एक नम्रतेची विनंती या ठिकाणी करणार आहोत। दुसरी एक आहे याचं सुशोभीकरणाचं काम परवा दिवशीपासून डॉक्टर साहेब सुरुवात होणार आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासाठी 60 लाख रुपयाचा निधी जो मिळालेला आहे टेंडर झालेला आहे त्याचा सुशोभीकरणाचा कार्यक्रम होणार आहे आणि म्हणून याला आपण थोडंसं पडदा वगैरे झाकून या ठिकाणी ठेवणार आहोत। हे नामफलक सुद्धा या ठिकाणी आपण काढणार आहोत आणि एक संसद भारतीय संविधानाचं पुस्तक भारतरत्नाचं पिंपळ पान आणि अशोक स्तंभ अशा पद्धतीचं एक सुशोभीकरण आहे। साधारणतः जयंतीच्या पूर्वीपर्यंत ते काम होणं अपेक्षित आहे। तसं टार्गेटच आहे की एप्रिलपर्यंत ते पूर्ण व्हावं आणि म्हणून माझी इथं तमाम बौद्ध बांधवांना विनंती आहे हे काम कुण्या एकट्या दुसऱ्याचं नाही, इथल्या प्रत्येकाचं ते काम आहे। म्हणून इथे यावं बसावं खुर्ची घालून बसावं देखरेख ठेवावी काम कसं होत आहे हे पाहावं त्यांनी तुमची आमची सगळ्याची नैतिक जबाबदारी आहे असं मी या ठिकाणी मानतो। आणि घेतली सर हे सेंट्रल नाक्याची सुद्धा जागा नगर परिषदनं आपल्याला दिलेली आहे। धन्यवाद। महाबुद्धवंदनेचे या ठिकाणी आयोजन या वर्षीपासून हा एक सामाजिक उपक्रम आपण या ठिकाणी घेत आहोत। पुतळा समितीच्या वतीने डॉक्टर सिद्धार्थ कुमार सूर्यवंशी यांनी जे आवाहन केलेलं आहे पुढल्या वर्षी समोरच्या साईडला अगदी भव्य असा महाबुद्धवंदनेचा कार्यक्रम या ठिकाणी होईल आणि म्हणून आपण हेच निमंत्रण समजून आपला कार्यक्रम समजून आपण या ठिकाणी यायचं आहे। एक कार्यक्रमाचा भाग असतो आणि म्हणून कार्यक्रमाचा भाग म्हणून आपण 1-2 मिनिटाचा आपण या ठिकाणी वेळ द्यायचा आहे।